नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिल्लीच्या किंवा देशाच्या राजकारणात ज्या हालचाली चालू आहेत आणि ज्या चर्चा वगैरे चालू आहेत, त्या चर्चा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एका बाजूला दिल्लीची विधानसभा निवडणूक हा चर्चेचा विषय आहे आणि दुसरीकडे तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावलेली भाजपा आणि नरेंद्र मोदी आणि शहा हे बहुमताच्या दिशेने कशी झेप घ्यायची याच्या चिंतेत आहेत. अशा चर्चा आपल्याला ऐकायला येतात. पण खरंच ती चर्चा आहे का? आपल्या हाताशी हक्काचं बहुमत असताना मोदी किंवा शहांनी जितके कठोर निर्णय पहिल्या 10 वर्षात घेतले नाही, त्यापेक्षाही अधिक कठोर निर्णय आणि धाडसी निर्णय हे दोन्ही नेते बहुमत गमावल्यानंतर घेत आहेत. याचा अर्थ सरळ आहे की आपलं सरकार पाडलं जाईल याची कुठलीही चिंता मोदी किंवा शहा यांना नाहीये. मी मध्यंतरी एक हिंदीमध्ये व्हिडिओ केला होता की मोदी स्वतःच आपलं सरकार पाडायला बघतायत. आणि कारण सरळ आहे. सरकार पाडणं सोपं असतं, पण सरकार पाडल्यानंतर जे पाडणारे असतात त्यांना सरकार बनवावं पण लागतं. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर 1998 मध्ये 1998 मध्ये सीताराम केसी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी इंद्रकुमार गुजरालचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळलं. पण ते सरकार कोसळल्यानंतर सीताराम केसरींची अपेक्षा अशी होती की बिगर भाजपचे पक्ष स्थिर सरकार बनवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देतील आणि आपणच देशाचे पंतप्रधान होऊ. पण कुठल्याही बिगर काँग्रेस पक्षाने केसरी यांच्या या प्रयत्नांना साथ दिली नाही आणि शेवटी पर्यायी सरकार बनत नाही. म्हणून 98 मध्ये लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. त्यामध्ये भाजप हा परत एकदा मोठा पक्ष ठरला आणि हळूहळू करत इतर काही पुरोगामी म्हणवणारे पक्ष सुद्धा काँग्रेस भाजप बरोबर गेले आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तब्बल 13 महिने वाजपेयींचं सरकार चाललं आणि ते सरकार पाठिंबा देणाऱ्या जयललितांनी पाडलं. जयललितांची मागणी अशी होती की मी केंद्र सरकारला वाजपेयींना पाठिंबा दिलाय, त्याच्या बदल्यात तमिळनाडूमध्ये सत्तेत बसलेलं करुणानिधी यांचं द्रमुक सरकार बरखास्त करावं. केंद्राने काय 356 वगैरे कलम आहे त्याचा वापर करावा आणि कुठलंही कारण दाखवून तमिळनाडूची विधानसभा बरखास्त करावी, सरकार बरखास्त करावं आणि फेरनिवडणुका घ्याव्या. पण असं कुठलंही रास्त घटनात्मक कारण दिसत नसल्यामुळे वाजपेयींनी जयललिता यांची मागणी स्वीकारली नाही. तेव्हा जयललितांनी तडक राष्ट्रपती भवन गाठलं आणि त्यांनी आपण वाजपेयी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र दिलं आणि घोषणा केली. आणि वाजपेयींकडे अल्पमतात आल्यामुळे राजीनामा देण्यापलीकडे पर्याय उरला नाही. अर्थात तोपर्यंत तुमच्या ही गोष्ट 99 मधली आहे, 1999. तोपर्यंत सीताराम केसरींची उचलबांगडी करून सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या होत्या आणि त्यांनी जयललिता यांच्याशी हातमिळवणी करून वाजपेयी सरकार पाडलेलं होतं. सरकार पाडणं सोपं असतं. सरकार पाडण्यासाठी मुलायम सिंग असतील, लालू प्रसाद यादव असतील, आणखीन कोण सीपीएमचे लोक असतील, डावी आघाडी असेल, या सगळ्यांनी सोनिया गांधींना पाठिंबा दिला होता आणि जयललिता फुटल्यानंतर वाजपेयी सरकार कोसळलं. आणि म्हणून मी म्हटलं सरकार पाडणं सोपं आहे, जे केसरीनी पण करून दाखवलं. सीताराम केसरीनी सरकार पाडून दाखवलं, पण त्यांना बनवता आलं नव्हतं. आणि म्हणूनच इथे एक गोष्ट शिकावी लागते की नुसतं सरकार लोकशाहीमध्ये पाडून चालत नाही. तुम्ही जे सरकार पाडता तेव्हा तुम्हाला पर्यायी सरकार बनवावं लागतं. आणि म्हणून सोनिया गांधींनी 99 साली जे वाजपेयी सरकार पाडलं, त्यानंतर त्यांना राष्ट्रपतींनी अब्दुल कलाम यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही पर्यायी सरकार बनवू शकता का?
आणि गेल्या, सोनिया गांधी गेल्या, पत्र घेऊन आल्या. आणि पत्र घेऊन सोनिया गांधी राष्ट्रपती भवनातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर ठामपणे दावा केला की माझ्याकडे 272चा आकडा आहे. आता अशी घोषणा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आपल्या बरोबर जे पक्ष आहेत असं आपण गृहीत धरतो, ते पक्ष खरोखरच आपल्या बरोबर आहेत किंवा नाही. कारण काँग्रेसकडे 272चा आकडा नव्हता. काँग्रेस पक्षाकडे फक्त 141 आमदार होते. 141 म्हणजे कमीत कमी 132 आमदारांचा तुटवडा होता. डावी आघाडी असेल, लालू प्रसाद असतील, हे पाठिंबा आपल्याला देतीलच कारण ते भाजपच्या विरुद्ध आहेत, हे सोनिया गांधींनी गृहीत धरलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी पत्रकारांसमोर आकडा ठोकून दिला की आमच्याकडे 272चा नंबर आहे. पण त्यांनी जे गृहीत धरलं होतं त्यामध्ये समाविष्ट असलेलं काहीतरी 25, 27, 30 खासदारांचा एक गट होता, ज्या पक्षाचं नाव होतं समाजवादी पक्ष. त्या पक्षाचे अध्यक्ष, संस्थापक आणि नेते मुलायम सिंग होते. आणि मुलायम सिंग यांना जेव्हा पत्रकारांनी गाठलं की बाबा वाजपेयी सरकार पडलंय, आता पर्यायी सरकार बनणार आहे, त्या सरकार बनवण्यामध्ये तुमची भूमिका काय आहे, तुम्ही या पर्यायी सरकारला पाठिंबा देणार का, असं जेव्हा मुलायम सिंगना विचारलं तेव्हा मुलायम सिंगनी ठामपणे सांगून टाकलं की आम्ही कुठे सरकार बनवतोय, सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष सरकार बनवत आहेत. आणि सोनिया गांधींनी तर जाहीर केलंय की त्यांच्याकडे 272चा आकडा आहे. आमच्या मदतीची म्हणजे समाजवादी पक्षाच्या काय 28-30 खासदारांची सोनिया गांधींना गरज नाहीये. मुलायम सिंग यांचा रोख सरळ होता की सोनिया गांधींनी आमच्याशी कुठलीही बातचीत केली नसताना जर त्या परस्पर आमचा पाठिंबा गृहीत धरत असतील तर आम्ही असं बीजेपी विरोधातलं पुरोगाम्यांचं सरकार बनवायला बिलकुल पाठिंबा दिलेला नाही किंवा देणार नाही. आणि म्हणून राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून पत्र घेऊन आल्यानंतर सुद्धा सोनिया गांधी कुठलंही बहुमत दाखवण्याच्या परिस्थितीत पोहोचल्या नाहीत. आणि म्हणून दीर्घकाळ प्रतिक्रिया केल्यानंतर आणि इतर अनेक डाव्या पक्षांनी, पुरोगामी पक्षांनी मुलायम सिंग यांची समजूत काढल्यानंतर सुद्धा ते सरकार बनू शकलं नाही. कारण मुलायम सिंगांचा हट्ट वेगळा होता की त्यांना मोदी भाजप विरोधी सरकार बनवायचं होतं, वाजपेयी सरकार बरोबर पाडून नवं सरकार बनवायचं होतं, पण काँग्रेसला पाठिंबा द्यायचा नव्हता. मुलायम सिंगांना स्वतःच पंतप्रधान व्हायचं. काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा पंतप्रधान व्हायला, हा मुलायम सिंग यांचा हट्ट होता. पण जितका काँग्रेस मुलायम सिंगांना पाठिंबा द्यायला तयार नव्हती, तितकीच काँग्रेस सुद्धा आणि लालू प्रसाद यादव सुद्धा मुलायम सिंग यांना पंतप्रधान करायला तयार नव्हते. आणि त्यामुळे काही दिवसातच वाजपेयींना पाडून पर्यायी सरकार बनवण्याची कल्पना बारगळली. आणि 1999 साली परत एकदा लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीची घोषणा करावी लागली. हा सगळा इतिहास मी मुद्दाम सांगतोय तो. त्याचं कारण असं आहे की जे कोणी आज 240 खासदार पाठीशी असलेल्या नरेंद्र मोदींचं सरकार अल्पमतात आहे आणि म्हणून एक दोन कोणतरी इकडे तिकडे झाले तर सरकार पडेल, नितीश कुमार बाजूला झाले सरकार पडेल, चंद्राबाबू नायडू बाजूला झाले सरकार पडेल असं म्हणतात, तेव्हा ते विचार करत असतात तो जयललितांनी पाडलेल्या सरकारचा, ते विचार करत असतात सीताराम केसरींनी पाडलेल्या सरकारचा. पण सीताराम केसरींनी पाठिंबा काढून घेतला देवेगौडा आणि गुजराल सरकारचा, तेव्हा त्या काँग्रेसची संख्या ही 141 होती. जयललितांनी पाठिंबा काढून घेतला तेव्हा जयललिता यांच्या खासदारांची संख्या 22 होती. पण वाजपेयींचं सरकार काटोकाट बहुमतावर होतं. आणि सीताराम केसरी, देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचं सरकार तर 141 आमदारांसाठी विसंबून होतं. तेवढं संख्याबळ आज
गुजराल आपला सॉरी नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्याकडे नाहीये. आणि जेवढं संख्याबळ कमी होतं वाजपेयींकडे, तेवढे मोदींच्या भाजपची संख्या कमी नाहीये. 240, फक्त 32चा आकडा कमी आहे. आणि तो जुळवणं जितकं सोपं आहे, तेवढं सोपं वाजपेयींसाठी नव्हतं, गुजराल यांच्यासाठी नव्हतं. आणि म्हणून सरकार पाडणं सोपं आहे, पण पाडल्यानंतर बनवणं अवघड असतं. कारण परत सरकार बनवलं नाही तर लोकसभा बरखास्त करावी लागते. हा अगदी अलीकडचा 25 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि जेव्हा असं सरकार बनवता येत नाही आणि मध्यावधी निवडणुका येतात, तेव्हा आधीच्या निवडणुकीत निवडून आलेले अनेक जण इतिहास जमा होतात. 1996 असो, 1998 असो, या दोनही निवडणुकीमध्ये जितक्या मोठ्या संख्येने अनेक पक्षांचे खासदार निवडून आले होते, त्यात कमीत कमी 70 ते 100 खासदार हे पुढच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले नाहीत. पक्षांच्या बड्या बड्या नेत्यांचं राजकारण मोठं होतं, पण त्या पक्षातले छोटे आपल्या खासदारकी पुरतीच महत्वाकांक्षा असलेले जे नेते असतात, त्यांच्या भविष्याची धुळदाण होते. आणि म्हणून सरकार पाडण्यासाठी ते खासदार पाठिंबा द्यायला तयार असतात. पण जेव्हा सरकार बनवण्याची पर्यायी व्यवस्था दिसत नाही, तेव्हा असे खासदार सरकार पाडायला तयार नसतात. नितीश कुमार यांना मध्यावधी निवडणूक झाली, परत सरकार बनवलं जाण्याची गॅरंटी वाटत नाहीये. ज्या इंडिया अलायन्सला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुका संपल्यावर एकत्रित बैठका घेता आलेल्या नाहीत किंवा लोकसभेमध्ये एकत्रित कामकाज करता येत नाहीये, ते पर्यायी सरकार बनवू शकतील का याचा विचार करा. मग मोदी सरकार अल्पमतामुळे पडलं जाईल म्हणून मोदी घाबरलेले आहेत, हा खोलचटपणा डोक्यातून निघून जाईल. मोदींना अजिबात चिंता नाही. कारण मोदींना एक गोष्टीची खात्री आहे, हे लोक सरकार पाडू शकते. पण आपलं सरकार पाडल्यानंतर काँग्रेस सोबत इंडी अलायन्सचे लोक नितीश आणि चंद्राबाबू यांना सोबत घेऊन सरकार चालवू शकणार नाहीत, याचा आत्मविश्वास मोदी आणि शहा यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून सरकार पाडलं जाण्याची भीती त्या दोघांना बिलकुल सतावत नाही. बिलकुल सतावत नाही. जायचं त्यांनी जावं, इतक्या स्पष्ट भूमिकेत ते आहे. कारण आणखीन एक आहे की ज्या वेळेला असं सरकार पाडलं जातं आणि लोकमताने दिलेला जो कौल असतो, त्याच्याशी जे लोक पोरकटपणा करतात, त्या पक्षांना आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना लोक धडा शिकवत असतात. 1977 साली असो किंवा 1989 साली असो, ज्या लोकांनी काँग्रेस विरोधात बिगर काँग्रेस पक्षांना भरघोस मतं दिली होती, जनता पक्षाला बहुमत देऊन सत्तेत बसवलं होतं, किंवा व्ही पी सिंग यांच्या जनता दलाला सुद्धा मोठ्या संख्येने मतं देऊन त्यांच्या पक्षाचा पंतप्रधान जनतेने बनवला होता. पण ज्या वेळेला या पक्षांच्या नेत्यांनी आपसात एकमेकावर कुरघोडी करताना जनतेने दिलेला कौल पायदळीत उडवला आणि अल्पावधीत ती सरकार पडली आणि मध्यावधी निवडणुका झाल्या, तेव्हा आधी सत्तेत बसलेल्या किंवा सरकार पाडण्याच्या उच्चापती करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवलेला आहे. जे हे सरकार पाडण्याचा उद्योग करतात, ते पर्यायी सरकार बनवू शकत नसतील तर पुढच्या निवडणुकीमध्ये मतदार त्यांना धडा शिकवत असतो. 1996 किंवा 1998 या दोन निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष झाला असताना, मतदाराने सर्वाधिक कौल भाजपला दिलेला असताना, जे काय बिगर काँग्रेस पक्षांच्या डाव्यांनी नाटकं केली, त्याची किंमत त्यांना 186 1998 आणि 99 मध्ये मोजावी लागली. भाजपची संख्या घटली नाही, पण घटले ते काँग्रेस पक्ष किंवा इतर पुरोगामी पक्षांची संख्या घटली. आणि म्हणून मोदी आणि शहा हे राजकारणाचा आणि निवडणूक निकालांचा बारकाईने अभ्यास केलेले नेते आहेत. आपण दुर्बळ असलो तरी आपण कुठल्या बाबतीत सबळ आणि शक्तिमान आहोत, आपले वीक पॉईंट कुठचे आणि आपले स्ट्रॉंग पॉईंट कुठचे,
याची पूर्ण जाण असलेले हे दोन नेते आहेत. म्हणून 240 हा अल्पमताचा आकडा वाटत असला तरी तेवढ्या आकड्यावर शहा किंवा मोदी हे अत्यंत धाडसी निर्णय घेतात. कारण त्यांना सरकार पाडलं जाण्याची भीती नाही आणि पाडलं गेलं तरीही पर्वा नाही. कारण सरकार पाडलं गेलं तर मध्यावधी निवडणुका आणि मध्यावधी निवडणुकीमध्ये काँग्रेसला परत आपले 99 खासदार निवडून आणता येणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये 13 खासदार काँग्रेसला निवडून आणता येणार नाहीत किंवा शरद पवारांना आपले 8 खासदार किंवा उद्धव ठाकरेंना 9 खासदार निवडून आणता येणार नाहीत. अखिलेश यादवला उत्तर प्रदेशामध्ये जे 37 खासदार मिळाले ते 17 पण टिकणार नाही. ही भीती त्या पक्षांना त्या खासदारांना आहे आणि तितकीच भीती नितीश कुमारना सुद्धा आहे, नायडूंना सुद्धा आहे. हे प्रयोग त्या दोघांनी केलेले आहे आणि म्हणूनच सरकार पडेल का ही भीती मोदींना अजिबात नाही. किंबहुना मी तर असा निष्कर्ष काढतो की मोदी किंवा शहा हे आपलं सरकार पाडलं जावं आणि पुढची 4-5 वर्ष थांबण्यापेक्षा त्याच्या आधीच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका याव्यात आणि त्यामध्ये परत एकदा आपण प्रचंड बहुमताने सत्तेत यावं असं अपेक्षा मोदी आणि शहा करत आहेत. तर अमित नितीश कुमार फुटतील का चंद्राबाबू याची भीती त्यांना नाही आणि परवा सुद्धा नाही. कारण जे काय नुकसान आपलं करायला जातील त्यातून आपलाच फायदा होणार याची या दोनही नेत्यांना खात्री आहे आणि ती जितकी त्यांना खात्री आहे तितकंच नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना सुद्धा खात्री. तेवढंच नाही, तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आम्ही आत्ता सत्तेचा दावा करत नाही, नंतर बघू असा पवित्रा काँग्रेसने घेतला. कारण काँग्रेसची हीच अपेक्षा होती की नितीश आणि चंद्राबाबूंना लवकरच पटवू आणि आपण सत्तांतर घडवू. पण आता तो आशावाद सुद्धा काँग्रेसकडे राहिलेला नाही. आशावाद सुद्धा राहिलेला नाही. नितीश आणि चंद्राबाबू हे मोदींची साथ सोडतील आणि आपल्याबरोबर येतील आणि ठिगळ लावलेलं गोधडी सरकार बनवतील ही अपेक्षा काँग्रेसने सोडलेली आहे. आणि काँग्रेस बरोबरच इंडी आघाडीतल्या बहुतांश पक्षांनी सत्तांतर होईल, अल्पमतातलं सरकार मोदींचं कोसळेल ही अपेक्षा आता मोदी विरोधकांच्या मनात सुद्धा राहिलेली नाही आणि ती निराशा जागोजागी डोकावत असते. म्हणूनच नितीश कुमार फुटण्याच्या गोष्टी सोडा, इकडे राहुल गांधींना इंडी आघाडीचा सर्वोच्च नेता मानायला हळूहळू सगळे पक्ष नकार द्यायला लागलेत आणि त्यातून तुम्हाला कळेल की मोदी इतके कॉन्फिडंट का आहेत. मोदींचा आत्मविश्वास हा विरोधी पक्षाच्या दुर्बलतेतून आलेला आहे, निराशेतून आणि वैफल्यग्रस्ततेतून आलेला आहे. आणि ही वैफल्यग्रस्तता टोकाला गेली तर त्यातच मध्यावधी निवडणुकीची संधी सामावलेली आहे हे मोदी ओळखतात आणि म्हणून मोदी अगदी निश्चिंत आहे. किंबहुना अधिकाधिक धाडसी निर्णय घेऊन आपल्या सोबत तथाकथित जे पुरोगामी आहेत त्यांना फुटायचं असेल तर फुटा असं डिवचण्याचं काम सुद्धा अधूनमधून मोदी करताना दिसतात. शहा तसं बोलताना दिसतात. योगी आदित्यनाथ अधिक चिथावणीखोर बोलत आहेत. त्याचं कारण सरळ आहे की मोदींना सरकार पडण्याची बिलकुल भीती वाटत नाही, बिलकुल भीती वाटत नाही. किंबहुना असं सरकार पाडलं जाणार असेल तर त्या प्रयत्नांचं मोदी बाहू पसरून स्वागत करतील. कारण अमित शहाना सुद्धा लवकरात लवकर लोकसभेची निवडणूक हवी आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.